गेल्या काही महिन्यांपासून एकनाथ शिंदे हे ऑपरेशन टायगर राबवणार असल्याच्या चर्चा जोरात सुरू होत्या। त्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फुटणार आणि एकनाथ शिंदेंना येऊन मिळणार असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या। मध्यंतरी थांबलेल्या या चर्चांनी आता पुन्हा वेग घेतलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 9 पैकी 7 खासदारांनी गुपचूप एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। कोणत्याही पक्षाचे निवडून आलेले खासदार फोडायला 2/3 इतकी संख्या आवश्यक असते। ठाकरेंच्या शिवसेनेकडे 9 खासदार होते आणि या फुटीसाठी 7 खासदारांची आवश्यकता होती। असं म्हटलं जातंय की 6 खासदार तयार आहेत, पण केवळ एका खासदारामुळे हे ऑपरेशन टायगर थोडंसं रखडलंय। कोण आहे तो एक खासदार? मुळात खासदारांच्या जुळवाजुळवीसाठी शिंदेंनी उभाटाच्या खासदारांची भेट कुठे आणि कशी घेतली आहे आणि या 7 खासदारांमध्ये कोण कोण आहेत, काय काय आश्वासनं दिली आहेत शिंदेंनी या खासदारांना आणि हे खासदार शिंदेंना जाऊन मिळाल्यानंतर त्यांना त्याचा काय फायदा होणार आहे हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। शिवसेना उभाटाचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याच्या बऱ्याच काळापासून चर्चा होत्या आणि हे खासदार आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू होते। या वर्षीच्या मार्चमध्ये या चर्चा रंगल्या, त्या जोर धरू लागल्या, हालचाली सुरू होत्या। तेव्हा उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांची मातोश्रीवर अचानक बैठक बोलावली, त्यामुळे तर त्याला अजूनच पुष्टी मिळाली होती। आता त्यानंतर बऱ्याच काळाने शिंदेंची या खासदारांनी दिल्लीत भेट घेतल्याने या चर्चा पुन्हा सुरू झाल्यात। आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची त्याला पार्श्वभूमी आहे। त्यात ठाकरे गटाच्या एका खासदाराला मंत्रिपद मिळण्याच्या शक्यताही वर्तवल्या जात आहेत। तर दुसरीकडे असं सांगितलं जात आहे की हे मागेच होणार होतं, पण भाजपच्या वरिष्ठांनी शिंदेंना थोडंसं थांबायला लावलं होतं, पण आता बहुधा ते टायमिंग जुळून आलंय, म्हणूनच शिंदेंनी एवढ्या वेगाने हालचाली सुरू केल्यात। पण यात उभाटाचे 6 खासदार तर तयार आहेत, फक्त एका खासदाराला मॅनेज करण्यात शिंदेंचा कस लागतोय। पण हे घडतंय कसं, त्याची बॅक स्टोरी सांगते। 7 जूनला एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाले। निमित्त होतं दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचं। शिंदेंचे अलीकडे अनेकदा दिल्ली दौरे होतात आणि त्यात ते दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठांची तसंच पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची भेट घेतात आणि त्यामुळे वेळोवेळी आपल्या भुवया उंचावल्याशिवाय राहत नाहीत। पण यावेळी शिंदेंनी दिल्लीत भेट घेतली ती चक्क विरोधी पक्षात असणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची। 7 जूनला जेव्हा शिंदे दिल्लीत आले त्याच दिवशी रात्री उशिरा ही भेट घेतल्याचं कळतंय आणि त्यात सगळेजण तयार असल्याचंही सांगितलं गेलं। पण उभाटाच्या खासदारांना बोलावलं आणि ते आले असं तर होणार नाही, त्यामुळे आता शिंदेंचा कस कसा लागतोय ते पहा। सगळ्यात मोठी अडचण म्हणजे कोणत्याही पक्षाचे आमदार किंवा खासदार फुटायचे असतील तर त्याला पक्षांतर बंदी कायद्याच्या मर्यादा आहेत। जर 2/3 संख्येने आमदार किंवा खासदार फुटले तर ती फूट ग्राह्य धरली जाते। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत एकूण 9 खासदार निवडून आले होते आणि 9चे 2/3 होतात 6, म्हणजे 6 पेक्षा एक जास्त असं 7। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून 7 खासदार फुटले तर ती फूट ग्राह्य धरली जाणार आहे। असं सांगितलं जात आहे की 6 खासदार तयार आहेत, पण एक खासदार मात्र त्यासाठी तयार नाही आहे। आता त्यांचीही मनधरणी करण्यात शिंदेंचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत आणि ते खासदार कोण आहेत तर धाराशिव मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर। आता उभाटा गटाचे 9 पैकी कोण खासदार फुटून शिंदेंच्या गटात जाणार असल्याच्या चर्चा आहेत ते सांगते। त्याआधी एकूण किती खासदार आहेत त्यांची नावं पहा। पहिले अरविंद सावंत मुंबई दक्षिणमधून, अनिल देसाई मुंबई दक्षिण मध्यमधून, संजय दिना पाटील ईशान्य मुंबईतून, भाऊसाहेब वागचौरे शिर्डीतून, नागेश आष्टीकर पाटील हिंगोलीतून, ओमराजे निंबाळकर धाराशिवमधून, संजय जाधव परभणीमधून, संजय देशमुख यवतमाळ वाशिममधून आणि राजाभाऊ वाजे नाशिकमधून। या 9 पैकी 7 खासदार फुटणार आहेत। जे 2 फुटणार नसून उद्धव ठाकरेंबरोबर राहणार आहेत ते म्हणजे अरविंद सावंत आणि अनिल देसाई। बाकीचे जे 7 जण शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याचं कळतंय आणि यातल्या जवळजवळ सर्वांनी 7 जूनच्या रात्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचं बोललं जात आहे। या चर्चेदरम्यान या खासदारांना शिंदेंनी काही आश्वासनं दिली आहेत। मागच्या बऱ्याच काळापासून प्रत्येक खासदाराच्या वैयक्तिक भेटीगाठी सुरू होत्या। या सर्वांना काही आश्वासनं दिली गेली, जसं की तुमच्या मागण्या पूर्ण करू, दिल्लीत तुमचं स्थान चांगलं असेल वगैरे। पण सर्वात मोठं आश्वासन जे की या खासदारांना हवं होतं ते होतं 2029ला महायुतीकडून त्यांना
तिकीट मिळण्याच्या शाश्वतीबाबत. त्यामुळे या खासदारांना आपल्या बाजूने वळवण्याच्या शिंदेंच्या प्रयत्नांना आता यश मिळणार असल्याचं बोललं जात आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे हे खासदार शिंदेंकडे आल्यावर आगामी काळात होत असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात या गटातील एका नेत्याला स्थान मिळणार असल्याचंही सांगितलं जात आहे. कोण असणार आहे तो खासदार? तर तो मराठवाड्यातला असेल अशी माहिती आहे. मग ओमराजे निंबाळकर यांना मंत्रिपद दिलं जाईल का अशी चर्चा सध्या सुरू आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागण्याच्याही शक्यता वर्तवल्या जातात. आता हे 7 खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळून काय फायदा होणार असा प्रश्न आपल्याला पडेल. फायदा तर होणारच आहे. सर्वात मोठा फायदा म्हणजे एकनाथ शिंदेंचं वजन कमालीचं वाढेल. सध्या NDA अंतर्गत भाजप नंतरचा सर्वात मोठा पक्ष आहे तेलुगू देसम पार्टी, ज्याचे 16 खासदार आहेत. नंतर आहे जनता दल युनायटेड, ज्याचे 12 खासदार आहेत. आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे शिवसेना शिंदे गट, ज्यांचे 7 खासदार आहेत. आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 7 खासदार एकनाथ शिंदेंना मिळाले तर हा आकडा होईल 14 आणि शिवसेना ही NDA मध्ये 3ऱ्या स्थानावर येऊन बसेल. दुसरं असं की एकनाथ शिंदेंची शिवसेना ही खासदारांच्या बाबतीत महाराष्ट्रातला मोठा पक्ष ठरेल, कारण 2024च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक खासदार निवडून आले. भाजपचे जे आहेत 13. आता या फुटीनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडची खासदारांची संख्या जर 14 होणार असेल तर निश्चितच महाराष्ट्रात खासदारांच्या बाबतीत क्रमांक 1चा पक्ष होईल. भाजपलाही खरं म्हणजे लोकसभेत मोठ्या आकड्याची गरज आहे. 2024ला न मिळालेल्या पूर्ण बहुमतासारख्या गोष्टींमुळे त्यांना नारी शक्तीसारखी विधेयकं मंजूर करून घेण्यासारख्या गोष्टींमध्ये अपयश येत आहे. शिंदेंच्या 7 का होईना खासदारांमध्ये NDAचं संख्याबळ वाढणार आहे हे नक्कीच. दुसरीकडे संजय राऊत यांनी मात्र ही अफवा असून तिच्यावर विश्वास ठेवू नये. सर्व खासदार उद्धव ठाकरेंबरोबर असणार आहेत असं काहीही होणार नाहीये असं म्हटलंय. एकनाथ शिंदे आता बैठक घेणार असल्याचं कळतंय. पण एक मात्र खरं की एकनाथ शिंदे आपली खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत, तर दुसरीकडे मातोश्रीवर मात्र काळे ढग दाटून आलेत. त्यामुळे आता पुढं काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुम्हाला याबाबत काय वाटतं? आता तरी शिंदेंचं ऑपरेशन टायगर सक्सेस होणार आहे की आत्ताही या फक्त चर्चाच ठरणार आहेत? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.